सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील घाणवड येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी उपसरपंच तसेच सराफी व्यावसायिक श्री बापूराव देवाप्पा चव्हाण वय वर्ष 46 राहणार घाणवड यांच्या संदर्भात गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 5 डिसेंबर रोजी गार्डी नेवरी रोडवर काही अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने गळावर वार करून घटनास्थळावरून पसार झाले होते। ही घटना दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली होती। या घटनेची माहिती विटा पोलिसांना समजल्यानंतर विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलिसांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली। या खुनासंदर्भात घटनास्थळी पंचनामा करत तातडीने खून प्रकरणातील संशयित आरोपींच्या शोधासाठी 2 पथकं रवाना केली। सदरचा खून झालेला इसम हे घाणवड येथील माजी उपसरपंच व सराफी व्यावसायिक बापूराव देवाप्पा चव्हाण असे नाव निष्पन्न झालं। या घटनेनंतर सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा विभागाचे पथक गार्डी येथे घटनास्थळी दाखल झालं। त्यांनी सर्व सविस्तर माहिती घेत या खुनासंदर्भातील आरोपींचा शोध घेण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांच्या आदेशानुसार तातडीने वेगाने चक्र फिरवली। यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकामधील पोलीस शिपाई प्रमोद साखरपे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंखे, हनुमंत लोहार यांना गोपनीय बातमी मिळाली की गार्डी नेवरी रोडवरील बापूराव चव्हाण यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी हे मिरज तालुक्यातील मिरज पंढरपूर रोडवरील सिद्धेवाडी पुलाच्या खाली येणार असल्याची माहिती मिळाली। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या पोलिसांनी सिद्धेवाडी पुलाजवळ सापळा रचला। काही वेळातच 2 इसम काही वेळातच तिथे आले। त्या दोघांना या टीमने झडप टाकून ताब्यात घेतलं। त्यांच्या चौकशी केली असता त्यांनी त्या दोघांनी या पोलीस पथकाला त्यांची नावं असं सांगितलं की विशाल बाळासो मदने वय वर्ष 23 राहणार घाणवड व दुसरा सचिन शिवाजी थोरात वय वर्ष 25 अशी या दोघांची नावाची कबुली दिली। हा खून तुम्ही का केला या संदर्भात कसून या टीमने चौकशी केली असता हा खून अनैतिक संबंधातून आम्ही बापूराव चव्हाण यांचा खून केल्याची या टीमला कबुली दिली। ही दमदार कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम, विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन आणि विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी या तपासी कामगिरी करत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील, सूर्यकांत साळुंखे, हनुमंत लोहार, महादेव नागणे, पोलीस शिपाई प्रमोद साखरपे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाधव, सूरज थोरात, सुशांत चिले व विटा पोलीस ठाणेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत तांबेवाग, अमोल कराळे, उत्तम माळी व पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जगदाळे, महेश देशमुख, संभाजी सोनवणे, महेश संकपाळ आणि सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल करण परदेशी, कॅप्टन गुंडेवार, अजय पाटील या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी ही दमदार कामगिरी केली। सदर या घटनेचा पुढील तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या खुना प्रकरणातील संशयित 2 आरोपींना विटा पोलीस ठाणे यांच्याकडे वर्ग करण्यात आले। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अशी माहिती दिली आहे तर पुढील तपास विटा पोलीस ठाणे करीत आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।